तुला माहिती आहे ना, जंगलचा राजा असतो ना, एकटा बसतो. जे बाकीचे प्राणी असतात ते नाही जाऊ शकत, खाऊन घेईल ना. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि विषय हार्ड होणार आहे. जे काय मटेरियल असतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर फटाफट करून टाका मित्रांनो, आणि एक व्हिडिओला लाईक पण करा. आणि बीट मार्क, शेक इफेक्ट आणि जे काय मटेरियल असतं PNG वगैरे, PNG जे काय असतं आपल्या टेलिग्राममध्ये मिळून जाईल आणि बीट मार्क, शेक इफेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसून जाईल. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं म्हणजे मेन म्हणजे बीट मार्कर सेट ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सॉन्ग देतो, प्लसवर जायचं आहे आणि मीडियावर जायचं मित्रांनो. जे तुम्हाला फोटो ॲड करायसाठी तर ॲड करा. हे वाला फोटो ॲड करतो, 3 डॉटवर जायचं मित्रांनो. फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आणि मित्रांनो अशा 9.13पर्यंत येऊन असे इथपर्यंत फोटो खिचून आणायचा. आणल्यानंतर मित्रांनो स्टार्टिंग जायचं, तुम्हाला मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं. इथं 3rd नंबरवर जायचं मित्रांनो, की लावायचं इथं आणि बरोबर 9.13कडे येऊन थोडंसं इकडं अलीकडे यायचं आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचं. अशा प्रकारे म्हणजे झूम अशा प्रकारे झाल्यानंतर त्या फोटोला क्लिक करा. ब्लेंडिंग आणि ऑपोजिटमध्ये जावा आणि मित्रांनो कलर्समध्ये जाऊन शेवटचं ब्लॅक अँड व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्या. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं म्हणजे 9.13कडे यायचं आहे, प्लसवर जायचं आहे मित्रांनो आणि मीडियावर जायचं आहे. आणि हेच फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचं शेवटपर्यंत आणि 3 डॉटवर जायचं आहे. फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो बीट टू बीट असं मी तिथं लावले आहेत, बीट टू बीट कट करून घ्यायचा. तर मी कट करून घेतो आणि जे का फोटोज असतात ते अशा प्रकारे आपल्याला सॉन्गच्या खालच्या बाजूला आणायचे. अशा प्रकारे मी आणतो, लॉंग प्रेस करून आणायचे. अशा प्रकारे आणल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं म्हणजे इथं थोडंसं बॅग घ्यायचं आहे आणि मित्रांनो आपलं शेक इफेक्ट परसेट ओपन करून घ्यायचं आहे. फर्स्टवाला इथं क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन इफेक्टवर क्लिक करून इफेक्ट कॉपी करून आणि तुम्हाला बीट मार्कर सेट ओपन करून घ्यायचं आहे. 9.13कडे जे फर्स्ट फोटो आहे त्याला हे वाला इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे आणि शेक इफेक्ट पर सेट ओपन करून जे दुसरा फोटो आहे त्याला हे वाला इफेक्ट कॉपी करून, कॉपी झालं का नाही, कॉपी तर झालं वाटतं आता, तर हे वाला कॉपी करून आणि बीट मार्कर सेटमध्ये जाऊन 9.13च्या पुढचं तर हे वाला फोटोला आपण इथं पेस्ट करणार आहे इफेक्ट अशा प्रकारे. आणि मित्रांनो थोडंसं बॅग घ्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला शेक इफेक्ट पर सेट ओपन करून घ्यायचं आहे. जे शेवटचा फोटो आहे त्याला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन इफेक्ट कॉपी करून आणि तुम्हाला बीट मार्कर सेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि मित्रांनो तुम्हाला शेवटला हे वाला फोटोला इथं ॲड करून टाकायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ होऊन जाईल. व्हिडिओ इझिली तुम्ही इथनं डाउनलोड करायचा. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच.